बापरे, नवरदेव आलाय बे आज आपल्या घरी. या या. नवरदेव झाला नाही म्हणजे काय, नवरदेवच आहे तू आता. थोडे दिवस ऐकण्याची सवय करून घे, नंतर कोण तुला नवरदेव म्हणणार. बाई ती वर माय काय प्लास्टिकच्या खुर्चीवर बसली आहे, तिथे सोफ्यावर बसा तुम्ही. हा नाही असं असतं का मग? मानस तो वरमाईचा. तुझ्या आईसाठी सरबत केलंय, म्हटलं नवरदेव आपला एकदम फॅन्सी आहे बाबा. पप्पूच्या पप्पांना म्हटलं तुम्ही एकदम फॅन्सी ज्यूस घेऊन या आता नवरदेवासाठी. हा आणि तू काय नाही म्हणतोय. घे. काय झालं फोटोशूट करून? आम्हाला डायरेक्ट पडद्यावरच पाहायला मिळेल मग नाही? आधी दाखवलेलं नाही चालणार का? परमिशन नसेल ना मग? काय हरकत नाही, बघून घेऊ मोठ्या पडद्यावरच आम्ही. काय म्हणता बाई वरमाय? हां येतो की नाही होणार आहे सुनबाईचा फोन बिन? चांगलंय. आजकालच्या पोरी लाजत नाही ना, ते बरं. या वरमायच्या ताटाभोवती मी रांगोळी काढली, पण पप्पूच्या पप्पांना म्हटलं नवरदेव आपला एकदम फॅन्सी आहे, त्याच्या ताटाभोवती असं फॅन्सी मोत्याचा रुमालच आणून द्या तुम्ही मला. हां बरोबर आहे की नाही? मग काय रोज रोज नवरदेव होणार आहे का? काय इतक्यात नाही 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 म्हणतोय? त्या नवरी लोकांसारखं असं डायटिंग फिटिंग करायचं नाही बरं का. नवरदेव फॅन्सी असला म्हणून काय झालं, चांगला तजेलदार दिसला पाहिजे. मी वरमाईसाठी हा गाजरचा हलवा केला. मग पप्पूच्या पप्पांना म्हटलं नवरदेव कसा फॅन्सी आहे, आपला फॅन्सी मिठाई पाहिजे. हां म्हणून तुझ्यासाठी मिठाई आणली. तू नाही म्हणायचं नाही बरं का आता. हां त्या आपल्या नवरदेव भाऊला आपला फॅन्सी मुखवास आणलाय, तो दे रे बाप. वरमायन मी गप्पा मारतो आम्ही मध्ये आमच्या. हां काही लाजू नको, कर पाय वर करून मस्त आडवा पड सोफ्यावर. मग नवरदेवाचा थाट पाहिजे की नाही? जाऊ द्या ताई, लव्ह मॅरेज तर लव्ह मॅरेज. पोरगा आपल्याला सांगून लग्न करतोय तेच खूप झालं. नाही तर जमाना कसा आहे आजकाल. पोरीची आई म्हणत होती का पोरगी लग्नानंतर जीन्सची पॅन्ट आणि टी शर्ट घालेल म्हणे. जाऊ द्या ताई, ती कुठे तुमच्या जवळ राहणार आहे. त्यांचे का चांगले राहे ना. जमाना कसा आहे आजकाल. लग्न आधीच फिरून आले का? जाऊ द्या ताई, त्यांचे का खुश राहे ना. जमाना कसा आहे आज. पप्पूचे पप्पा मला म्हणे त्या गुड्डीचं पण लग्न आहे, तू गुड्डीच्या आईला आणि गुड्डीला का बरं वरमाय म्हणून बोलवत नाही म्हणे. एकत्रच बोलून घे म्हणे दोघांना. म्हटलं चुप बसा तुम्ही, तुम्हाला काही समजेना उमजे. हा या माणसांना काही समजतं का? ताई ती बाई माझ्याशी कशी वागली ना, माझ्या अंतरात्म्याला माहिती. मुन्नी काही खात नाही म्हणे, कोणाच्या घरी जाऊन डायटिंग फिटिंग तिचं सगळं चालू आहे म्हणे. मग कशाला आपण बोलवायचं उगाच. भाव खाते रिकामी. बोलून गेले एखाद दिवशी पोहे बियेला घरात पडली एक साडी देऊन दिली तिच्या मायला वरमाय म्हणून. तिने कसा बोळा दिला होता मला, विसरतं का माणूस? याची काय गरज होती म्हणजे काय? मानस तो वरमाईचा. मग हा लग्न घरात कोणाला चालू नका, चांगल्यातली नेसा बरं. आणता ग सोनी कैची आण, ब्लाऊज पीस फाडून देते मी. वरमाईच्या डोक्यावर पदर टाकून देते. मानस तो बाई वरमाईचा. हा तुझ्या मावशीचं काही खरं नाही, दिल लग्न घरात आहेर म्हणून चालू ना. म्हटलं नवरदेवासाठी चांगलं फॅन्सी नारळ आणा तुम्ही मोत्याचं. गेले विसरून पप्पूचे पप्पा. ये रे भाऊ. हा मग मानस तो नवरदेवाचा पण घरचंच लग्न आहे आपलं, उद्यापासून रोज हजेरी देते की नाही मी पा. मग लग्नासाठी एकदम फॅन्सी साड्या घेतल्या बरं मी.